देवाच्या कृपाने आज ताप ती बंद पडावा, यायचं बंद व्हायला पाहिजे. सानू काय झालं बहादूर? पाणी आणा पेलं. तर मित्रांनो आता औषध पाजूया तिला. लाईटी झोपली सगळीजण. पाणी पिऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे मी पुण्याला गेलो. तर माझी पुण्याला जायची थोडीसुद्धा इच्छा नव्हती, पण महत्त्वाचं काम होतं. त्याच्यामुळं लेकराला इथं घरी आजारी सोडून तिकडे जावं लागलं. पण गेल्यासारखं माझं काम काय पुण्याला झालं नाही. अजून आता आलो आहे तर सानूची अजून म्हणजे तब्येत खराबच आहे. तिला म्हणजे कसं झालं आहे ना, ताप हा ये जा करत राहतो आहे. आता डॉक्टरांनी औषध दिली ती. मी मागाशी तिला दवाखान्यात नेलं होतं, पण मागाशी गडबडीमध्ये आलो, औषध घ्यायचं विसरलो होतो. पण आता गेलो डायरेक्ट औषध घेतली, औषध घेऊन आलो आहे. आणि तिचा ताप म्हणजे काय कमी व्हायचं नावच घेणं आहे. सारखं म्हणजे रात्री या टायमाला ताप येतो आहे. आता डॉक्टरांनी सांगितलं आहे जर का आज रात्री जर का तिला म्हणजे जास्त ताप आला तर तिला ॲडमिट करावं लागेल, तिचं ब्लड वगैरे चेक करावं लागेल म्हणून सांगितलं. तर चला मित्रांनो घरी जाऊया. काय म्हणजे कसं झालं ना, काय ना काय मागं चालूच आहे आपल्या. ती म्हणतात ना संकट यायला लागलं ना तर ती चारी बाजूनी येतात. बघितलं का अजून झोपली नाही, झोपली नाही अजून ती. काय करते? बघितलं तिला असं म्हणजे तापामुळे एवढं त्रास व्हायला एवढी औषधं मागाशी विसरली. डॉक्टरांनी काय सांगितलं माहिती ना, आज जर का रात्री जास्त ताप आला तर तिला ॲडमिट करावं लागेल, रक्त चेक करावं लागेल म्हणून सांगितलं. लय त्रास व्हायला लागला तिला. म्हणजे झोप नाही हो, झोप नाही, काय नाही. तिला फिरवते इकडून तिकडं, शांत बसवते. दुसरं काय आता करू शकत काय घ्या, सारखं घेऊनच फिर म्हणायला लागली. आई तिला पण म्हणजे काय व्हायला लागलंय, तिला त्रासामुळे ती पण म्हणायला लागली. म्हणजे असं तिला जर का त्रास होत नसला ना तर तिने असं काय म्हणजे तीच की शांत बस, असं चांगली खेळती वेळती पोरगी. पण आता हे तापामुळे लेस तिला तर पेंगलीच पाक. आणि तुम्ही पुण्याला गेल्यावर परत अजून दवाखान्यात पण नेलं तिला? नेलतं की आम्ही दोघंच गेलतो. काय नाही औषधं ती लिहून दिले, रक्तवाढीची औषधं ती कुठली कुठली. तुला सोडून गेली ती? अगं पिल्या विषय काय होतं माहिती आहे का, आता आपल्याला जायचं असते गाडीवर, तेवढ्या जणांना बसता येत ना, तर यामुळे तुला सोडून गेली ती. आपली सानू आजारी आहे ना, बाळ आजारी आहे ना आपलं, आहे ना बाळ आजारी. कशी आजारी पडली बरं सानू? तू एवढा उशीर का जागली? का झोपली नाही तू अजून? झोप लाग नाही तुला का सानूमुळं? बघितली का एवढी बारकी असून तिला पण काळजी सानूची. आहे ती काय झोपली ती? हा ते पण वैतागून आता झोपले. म्हटलं झोपा, म्हटलं घेऊन बसते मीला. सकाळपासून असंच घेऊन बसली? मग असंच घेऊन बसले, रडती. मीठ उतरून टाकलं, परत लिंबू बिंबू पण टाकलं उतरून. काय करायचं, जेवढं घरातून होतंय तेवढं करतोय. ताप बीप आला तर ती पट्ट्या बिट्ट्या ठेवतोय. सगळ्या घरात औषधच जाईल तेव्हा. इकडे बघू शकता औषधं, ही अजून ह्या बॉक्समध्ये औषधं. आता ही नवीन आलेली कुठे ठेवली? इकडं औषधं सगळं म्हणजे घर औषधांना जास्त भरलंय. कपड्याने कमी पण औषधांना जास्त भरलंय. कसं आहे ना, म्हणजे ती संकट यायचं म्हणून देतो ती सगळी ही एकदम येतात आपल्याकडं. काय करू सगळं काय मला मिस केलं का तू? मिस केलं तुम्हाला पुण्याला गेल्यावर? जाऊ का अजून मला पुण्याला जायचं का? ते म्हणतात ना मुलींचा जीव असते आपल्या वडिलावर, तर हिजालाही जीव आहे माझ्यावर. मम्मीने मारलं का तुला? मी पुण्याला गेल्यावर मारलं का?
सांग सगळ्यांना इथे सांग मोबाईल समोर सांग सगळ्यांना. मम्मीनं का मारलं सांग की. काय म्हणते मित्रांनो, मम्मीने मला मारलं. पण का मारलं ती सांग की. आगावपणा करते, जेवण करत नाही. सांगतो मित्रांनो, आ? सांगतो. हे बघ समोर सांग समोर. सांग की लवकर. जेवण नाही देत तू, जेवण देत नाही म्हणते ती. वा. चल चालू कर बघू जरा. तिला औषध कधी पाचते त्यात दिलेली. आता पाचते आता, कारण की आता तुम्ही आणले म्हटलं आताच पाचते. आणि ते हे घेऊन या प्याला. प्याला ते सगळं. हा ते टोपण घेऊन पाचते की. पण त्यातली लिहून दिली नाही त्यांनी. नाही लिहून दिले. पहिल्या नाही, मला औषधाप्रमाणे माहिती ना? माहिती मला. तिला ती आता रोजच पाचते औषध. आता तोंडपाठ झालेत माझी औषधं. त्याच्यामुळे म्हणलं, कारण तर मी मेडिकलमधून डायरेक्ट बाहेरच्या बाहेर जाऊन आणले. 8 थेंब पाजायचे. आणि उद्या काय करू, हा आज जर करा तरी जास्त ताप आला हा. तर उद्या घेऊन जाऊ दवाखान्यात. म्हणजे कसं आहे माहिती आहे, दुसरा काय कुठं परत लागण्यापेक्षा. तीच की मी पण तीच म्हणत होते न्यावा अजून परत एकदा दवाखान्यात. कारण की आता तुम्ही नव्हते ना तेव्हा आबीन मी गेलो होतो, हा. जाऊन आलतो. तर तेव्हा पण ते पण औषधं आणले होते. त्या पण औषधाचा काही फरक पडला नाही. आज ती नेलं, दुसरी पण आज औषधं- नेले डॉक्टर डायरेक्ट दुसरी आज म्हणलेत ना. हा डॉक्टर पण आज म्हणले ती तिला, म्हणजे आज जर का नाही थांबलं तर डायरेक्ट तिला म्हणजे उद्या रक्त ती चेक कर. म्हटलेच की मग ते करायचंच आहे. देवाच्या कृपाने आज ताप ती बंद पडावा, यायचं बंद व्हायला पाहिजे. काय सानू काय झालं बाळा तुला? ते हसं पण नाही. सारखं टोन तिथंच करते. हे यार खूप नको तिला काय करू, झोपतो पण तिच्याविषयी जास्त जाऊ नको, तू पण आजारी पडशील. ती आजारी आहे ना. तिला तर म्हणते मी आतमध्ये जाऊन झोप आजीकडे. झोपते आजीकडे. आजीपाशी जाऊन झोप वाटलं सर तू. बाबा सानूपाशी पण नकोही जाऊन करू. हा हो बघितलं तिला खोकला पण यायला लागलाय तिला. हा म्हणते काय सर्दी खोकला परत ताप. अवघड झालं सगळं. फक्त काय कसं जरा खोकते जरा कमी कमी, पण तापाचं जरा ले. काय आणून देऊ प्याला नव्ह. पेला आणा, पाणी आणा पेलं. तर मित्रांनो आता औषध पाजूया तिला. लाईटी झोपली सगळीजण. पाणी घ्या. सगळे औषध टाक पाजून तिला. आरू तू जाऊन झोप घरात बा. तुला म्हणते आरू जा झोप करत घरात. जा बाबांपाशी झोप जा. काय माहितीये का, बाळा आजारी आहे. अजून आपल्याला सगळ्यांना बेडवर नाही झोपता येत. तो आतमध्ये झोपशील तर. लाईट बंद करतात वगैरे. हा लाईट बंद केले ना. मी सांगतो आजीला लाईट बंद नाही करायला. घाबरते. ड्रॉप पण आणलंय ना. ते 2-2 थेंब सोडायचे, एक थेंब सोडायचे.